राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या एका मुलाखतीमुळे सध्या राज्यामध्ये एक वादळ उठलं आहे, राजकीय वादळ आहे. भुजबळ यांनी जे काही खुलासे केले किंवा जे काही कबुली जबाब दिला त्याला सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी उत्तर दिले. परंतु यातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार यांनी ज्या 2 वेळा भाजपसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, पहाटेचा शपथविधी आणि आत्ता 2 जुलैचा शपथविधी, यामध्ये शरद पवार यांना त्यांनी विश्वासात घेतलं नव्हतं, ही बाब भुजबळ यांनी स्पष्ट केली आहे. याचाच अर्थ अजित पवार यांचं हे बंड ठरतं. म्हणजे गेले काही दिवस जे काही दोन्ही गट सांगताय किंवा राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली नाही आहे, राष्ट्रवादी एकच आहे, काही लोक वेगळे झाले आहेत किंवा अजित पवार गट देखील म्हणतोय की नाही आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत. भुजबळांच्या या एका वाक्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. शरद पवारांना न विचारता हा गट वेगळा झाला आहे. याचा दूरगामी परिणाम या पक्षावर होणार आहे. निवडणूक आयोगाला निर्णय घेताना कदाचित हा मुद्दा शरद पवार गटाकडून पुढे केला जाईल आणि सांगितलं जाईल की बघा, भुजबळ हेच सांगतायत की पवारांना विश्वासात घेतलं नव्हतं. ही जर फूट निवडणूक आयोगाने मान्य केली तर अजित पवार यांच्या गटाला वेगळं चिन्ह, वेगळ्या पक्षाचं नाव असं द्यावं लागेल, ते घ्यावं लागेल आणि पुन्हा त्यांना नव्याने सगळं त्यांचा पक्ष इस्टॅब्लिश करावा लागेल. म्हणजे मूळ पक्ष हा कदाचित राष्ट्रवादीकडेच म्हणजे शरद पवार यांच्याचकडे जाऊ शकतो. निवडणूक लोकसभा निवडणुकीला साधारणतः वर्षभराचा कालावधी आहे. अशावेळी जे काही हे कबुली जबाब पुढे आला आहे त्यातून येणाऱ्या काळामध्ये मोठं राजकीय एक प्रकारचं वातावरण, एक वादळ या राज्यात येऊ शकतं आणि दोन्ही गटांना एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपची संधी मिळू शकते. याचा नेमका परिणाम काय होईल ती निवडणूक निकाला स्पष्ट दिसेल. आत्ता मात्र अजित पवार गट हा बॅकफूटवर जाताना दिसतो आहे. मुळात एक लक्षात घ्या, शरद पवार हे देशाचे चाणक्य नेते म्हणून अनेक वर्षापासून ओळखले जातात आणि जे नेते आज त्यांच्या विरोधात बोलण्याचं काम करतायत किंवा त्यांच्यानं फुटून गेलेली जी लोक आहेत ही स्वतःची चमडी वाचवण्यासाठी स्वतःवरच्या ED, CBI, इन्कम टॅक्सच्या केसेस, त्यांच्यावर प्रचंड केसेस आलेले आहेत, हे कुठेतरी वाचवण्यासाठी भाजपच्या वळचणीला पडण्याचं काम त्यांनी जाणीवपूर्वक पवार साहेबांना टार्गेट करून करण्याचं काम करतायत. एक राज्यातला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझी प्रामुख्याने हीच भूमिका अशी असेल की पवार साहेब हे प्रत्येक गोष्टीत राजकारण करतात असा जाणीवपूर्वक आरोप हा विरोधकांना केला जातोय. परंतु या गोष्टीमध्ये अनेकांना, माझ्या सगट महाराष्ट्रातल्या अनेकांना त्याची जाणवलं असेल. हीच लोक त्याची रडत होती आणि पवार साहेबांनी नेतृत्व स्वीकारावं, पुन्हा राजीनामा देऊ नये यासाठी पायावर डोकं ठेवून ही लोक वल्गना करत होती. लगेच थोड्या दिवसानंतर सत्तेमध्ये आल्यानंतर यांना असं कसं वाटायला लागलं की आज पवार साहेब स्टंट करतायत, पवार साहेब चुकीचं काम करतायत. याचाच अर्थ असा, ज्याप्रमाणे सरडा रंग बदलावा तशी आजच्या राजकारणातल्या लोकांची स्थिती झालेली आहे. ही लोक आज रंग बदलत आहेत. त्यामुळं माझ्या सगट राज्यातल्या कोणत्याही लहान लेकराला जरी तुम्ही हा प्रश्न विचारला तरी त्याशी पवार साहेबांची भूमिका प्रामाणिक होती असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं.